नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर हे क्वेश्चन्स एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर का तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर येत असेल तर मला कमेंट करून कळवा. ओके, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात वेळ वाया न घालता. तर क्वेश्चन नंबर 1 आहे, बातम्यांमध्ये दिसणारे निपम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर आपल्या पहिल्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बौद्धिक संपदा. क्वेश्चन नंबर 2, अलीकडील DPIIT अहवालानुसार 2022च्या पहिल्या 7 महिन्यांत कोणते राज्य भारतातील सर्वाधिक गुंतवणुकीचे ठिकाण होते? तर आपल्या दुसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 3, वाणिज्य मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार भारताने कोणत्या उत्पादनांसाठी नवीन निर्यात प्रोत्साहन परिषद स्थापना केली आहे? तर आपल्या तिसऱ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वैद्यकीय उपकरणे. क्वेश्चन नंबर 4, भारतात संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर आपल्या चौथ्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 26 नोव्हेंबर या दिवशी भारतात संविधान दिन साजरा केला जातो. क्वेश्चन नंबर 5, कोणत्या देशाने युक्रेनला आपली प्रमुख देशभक्त क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली देण्याची घोषणा केली आहे? तर आपल्या पाचव्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, संयुक्त राज्य. क्वेश्चन नंबर 6, डॉक्टर माणिक सहा यांनी 2023 मध्ये कोणत्या भारतीय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली? तर आपल्या 6व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, त्रिपुरा. क्वेश्चन नंबर 7, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटाइज्ड क्लेम सेटलमेंट मॉड्यूल लॉन्च केले? क्वेश्चन नंबर 7 काय म्हणतोय, कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने डिजिटाइज्ड क्लेम सेटलमेंट मॉड्यूल लॉन्च केले? तर क्वेश्चन नंबर 7चं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय. क्वेश्चन नंबर 8, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने पहिल्या आंतरराष्ट्रीय क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन केले? क्वेश्चन नंबर 8 काय म्हणतोय, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने पहिल्या आंतरराष्ट्रीय क्वांटम कम्युनिकेशन कॉन्क्लेव्हचे आयोजन केले? तर आपल्या 8व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, नवी दिल्ली. क्वेश्चन नंबर 9, 1 लाख लोकसंख्या मागे पोलीस कर्मचाऱ्यांचे प्रमाण सर्वात कमी कोणत्या राज्यात आहे? आपल्या 9व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बिहार हे राज्य. क्वेश्चन नंबर 10, बातम्यांमध्ये दिसणारे ज्यूस मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर 10व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ESA. क्वेश्चन नंबर 11, कोणत्या संस्थेने हेल्थ केअर अँड बायोमेडिकल रिसर्चमध्ये AI साठी नैतिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत? क्वेश्चन नंबर 11, कोणत्या संस्थेने हेल्थ केअर अँड बायोमेडिकल रिसर्चमध्ये AI साठी नैतिक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत? तर 11व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ICMR. क्वेश्चन नंबर 12, कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात आहे? आपल्या 12व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 13, बातम्यांमध्ये दिसणारा लठ्ठा ताप कोणत्या प्रजातींद्वारे पसरतो? आपल्या 13व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, उंदीर. क्वेश्चन नंबर 14, कोणत्या देशाने अलीकडेच शेतात कीटकनाशक फवारणीसाठी 100 ड्रोनचा वापर केला आहे? आपल्या 14व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत. क्वेश्चन नंबर 15, माधवी पुरी बुच यांची कोणत्या नियामक संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? आपल्या 15व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सेबी. क्वेश्चन नंबर 16, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने जगन्नकू-चेबुडम कार्यक्रम सुरू केला? क्वेश्चन नंबर 16, कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने जगन्नकू-चेबुडम कार्यक्रम सुरू केला? तर 16व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आंध्र प्रदेश. क्वेश्चन नंबर 17, न्यायमूर्तींना त्यांच्या प्रोटोकॉल सुविधांचा वापर न करण्याचा सल्ला देणारे निर्देश
कोणी जारी केले आहेत, ज्यामुळे लोकांची गैरसोय होऊ शकते? तर आपल्या 17व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, भारताचे सरन्यायाधीश. क्वेश्चन नंबर 18, सर्वोच्च न्यायालयाच्या नुकत्याच दिलेल्या ऐतिहासिक निकालानुसार कोणत्या देश संस्थेची शिफारस केंद्र आणि राज्यासाठी बंधनकारक आहे? तर आपल्या 18व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वस्तू आणि सेवा कर जीएसटी परिषद. क्वेश्चन नंबर 19, भारतातील 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस भारतातील 8व्या आंतरराष्ट्रीय योग दिवस IDY उत्सवाचे मुख्य ठिकाण कोणते आहे? आपल्या 19व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, म्हैसूर. क्वेश्चन नंबर 20, कोणत्या देशाने बेलारूस लाइस्कंदर M क्षेपणास्त्र प्रणाली देण्याची घोषणा केली? तर आपल्या 20व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, रशिया. क्वेश्चन नंबर 21, कोणत्या कंपनीने अतिथी चेकआउट व्यवहारांसाठी ALTID सोल्युशन सुरू केले आहे? तर आपल्या 21व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मास्टर कार्ड. क्वेश्चन नंबर 22, 2028 ऑलिम्पिकचे यजमानपद कोणते शहर आहे? तर आपल्या 22व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, लॉस एंजल्स. क्वेश्चन नंबर 23, कोणते राज्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवते? तर 23व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, महाराष्ट्र. क्वेश्चन नंबर 24, इनोव्हेशन हँडशेक अजेंडा कोणत्या 2 देशांशी संबंधित आहे? तर आपल्या 24व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अमेरिका आणि भारत. क्वेश्चन नंबर 25, अलीकडेच 2022च्या भारतीय स्टार्टअप इकोसिस्टीम रँकिंगमध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा म्हणून स्थान देण्यात आले? तर आपल्या 25व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तमिळनाडू. क्वेश्चन नंबर 26, अलीकडे कोणत्या देशाने अंमली पदार्थांच्या सेवनावर राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली? तर आपल्या 26व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिएरा लिओन. क्वेश्चन नंबर 27, रेचेल रिव्ह्स कोणत्या देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री बनल्या आहेत? तर 27व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, युनायटेड किंगडम. क्वेश्चन नंबर 28, मुख्यमंत्री बहन बेटी मैकी स्वावलंबन प्रोत्साहन योजना कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर आपल्या 28व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, झारखंड. क्वेश्चन नंबर 29, शिगेरू इशिबा कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत? तर आपल्या 29व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, जपान. क्वेश्चन नंबर 30, सोलिगा जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये राहते? तर आपल्या 30व्या क्वेश्चनचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, तमिळनाडू आणि कर्नाटक. तर फ्रेंड्स, आज आपण 30 क्वेश्चन्स पाहिलेले आहेत, जे की एक्झामसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहेत. आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी जनरल नॉलेजचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स हे कव्हर करत असते. त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपला आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.